नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. नवीन असेल तर आताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रुद्र तिला उचलून हळूहळू जिने चढत होता. घर पूर्ण शांत, फक्त त्याच्या पावलांचा हलका आवाज. वाणीचा श्वास अजूनही वेगात. हृदय धडधडत होतं. वाणी हळू लाजून, रुद्र खरंच खाली ठेवा, मी चालू शकते. रुद्र काही बोलत नाही, फक्त तिच्याकडे पाहत हलकंसं हसतो. त्याच्या डोळ्यांत आज वेगळंच मऊ पण होतं. रूममध्ये पोचल्यावर तो तिला अलगद बेडवर बसवतो, पण हात सोडत नाही. रुद्र तिच्या जवळ बसतो. क्षणभर दोघे खूप जवळ होते, फक्त श्वासांची जाणीव होत होती. रुद्र खूप हळू, आज पहिल्यांदा मला शांत वाटते. वाणी त्याच्याकडे पाहते, तिच्या चेहऱ्यावर हलकी लाज, पण डोळ्यात प्रेम. वाणी, मग ही शांतता जपून ठेवा, रागाने पुन्हा तोडू नका. रुद्र हलकंसं स्मित करतो. तो तिच्या गालावर अलगद हात ठेवतो. रुद्र, तू असशील तर काहीच तुटणार नाही. वाणीचे डोळे अलगद मिटतात. रुद्र हळूच तिच्या कपाळावर एक शांत आणि मऊ किस करतो. क्षणभर सगळं थांबतं, पण पुढच्याच क्षणी वाणी अचानक लाजून त्याच्या छातीवर हलकं मारते. वाणी लाजून हसत, बस आता, झोपा, खूप फिल्मी होताय तुम्ही. रुद्र खोडकर आवाजात, फिल्मी? अजून तर सुरू केलंय. वाणी त्याच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहते. रुद्र हसतो आणि लाईट बंद करतो. रात्रीची गडद शांतता, खिडकीतून येणारा मऊ चांदणं, पडद्यांमधून हलकी हवा आत येत होती. रूममध्ये मंद प्रकाश आणि हवेत हलकी धडधड. वाणी बेडच्या काठावर शांत बसलेली, तिचे हात एकमेकांत गुंतलेले, बोट थोडी थरथरत होती. श्वास जड, डोळे खाली, गाल हलके लाल. रुद्रच्या नजरेत सॉफ्टनेस होती, पण मनात काळजी. त्याला जाणवत होतं वाणी अजूनही लाजलेली, कदाचित थोडी घाबरलेली. रुद्र पुढे बोलतो, आधी आपण जवळ आलो, पण त्यावेळी आपण दोघेही नशेत होतो. आज आपण दोघेही होशमध्ये आहोत आणि मला हे नातं खरंच पुढे न्यायचं आहे, पण तुझ्या मनाने, तुझ्या होकाराने. रुद्र खूप हळू मऊ आवाजात बोलत होता. वाणी, काहीही जबरदस्ती नाही. तू तयार नसशील तर मी थांबेन. त्याचा आवाज इतका मऊ की वाणीचं हृदय अजून जोरजोरात धडधडत होतं. रुद्र हलकेच मागे वळतो, एक पाऊल टाकतो, निघायला लागतो. तेवढ्यात वाणीचा थरथरता हात पुढे येतो आणि अलगद त्याचा हात पकडते. रुद्र थांबतो. क्षणभर दोघे शांत. रुद्र हळूच वाणीकडे वळतो. वाणी अजूनही मान खाली केलेली होती. श्वास जड, गाल लाल, तिची पकड मऊ पण थांबणारी. रुद्र तिच्या बाजूला येऊन अलगद बसतो, जणू त्याला परवानगी भेटली. काही क्षण फक्त शांतता. वाणीचा श्वास अचानक जड होतो. तिच्या पोटात जणू फुलपाखरं उडत होती. हृदय वेगात धडधडत. रुद्र हळूच तिच्या चेहऱ्याकडे पाहतो. वाणीचे डोळे बंद केलेले, होठ हलके थरथरत. हृदयाची धडधड दोघांनाही ऐकू येत होती. त्या शांत क्षणी शब्दांची गरज नव्हती. रुद्र अलगद तिच्या जवळ झुकतो. सर्वात आधी तो तिच्या कपाळावर एक मऊ शांत किस ठेवतो. वाणीचा श्वास हलका थरथरतो. मग तो खाली येत तिच्या बंद डोळ्यांवर हलकी किस करतो आणि मग रुद्र तिच्या ओठांवर हलकत थांबतो. थोड्या वेळातच दोघांचे कपडे खाली पडलेले होते. रूममध्ये फक्त वाणीचे गोड आवाज घुमत होता. क्षणभर वेळ जणू थांबते. पडदे वाऱ्यात हलके हालत, लाईट मंद होत जाते. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ. हलकी ऊन, खिडकीतून आत येणारा मऊ प्रकाश. पडदे हळूवार हलत होते. रूम शांत. बेडवर वाणी हळूहळू डोळे उघडते. क्षणभर तिला काहीच आठवत नाही. मग कालची रात्र आठवते. तिचे गाल लगेच लाल होतात. श्वास हलका जड होतो. ती हलकेच बाजूला पाहते. रुद्र तिच्या अगदी जवळ झोपलेला होता. चेहरा शांत, त्याचा हात अजूनही तिच्या हातात अडकलेला. वाणी हळूच स्मित हास्य करते, चेहरा लाजून थोडा खाली. ती हलकेच उठायचा प्रयत्न करते, पण अचानक रुद्रचा हात तिचा हात घट्ट पकडतो. वाणी चकित होऊन, रुद्र अजून डोळे बंद, पण हलकंसं असतो. रुद्र झोपलेल्या मऊ आवाजात, गुड मॉर्निंग मिसेस रुद्र. वाणीचे गाल अजून लाल होतात. ती हलकेच त्याच्या छातीवर मारते. वाणी लाजून, बस करा, सकाळ आहे आता. रुद्र डोळे उघडतो, तिच्याकडे पाहत राहतो. त्याच्या नजरेत सॉफ्टनेस, आपलेपणा. रुद्र हळूच, काल ठीक होतं ना? हे ऐकताच वाणीचे डोळे खाली होते. ती काही बोलत नाही. रुद्र हळूच तिच्या कपाळावर एक मऊ किस देतो. रुद्र, मग आजपासून सगळं नवीन सुरू होतंय. वाणी हलकेच त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते. कालची रात्र प्रेमाची होती आणि आजची सकाळ आपलेपणाची. सकाळ पुढे सरकली होती. हॉलमध्ये हलका सूर्यप्रकाश, घरात शांत उबदार वातावरण. वाणी तयार होऊन खाली आली होती. किचनमध्ये वाणी नाश्ता तयार करत होती. चेहऱ्यावर हलकं स्मित हास्य, पण लाज अजूनही होती. तेवढ्यात हॉलमध्ये रुद्रचे डॅड शांत बसलेले, हातात चहा, पण नजर दूर विचारात.
रुद्र हळूच खाली येतो. डॅड त्याच्याकडे पाहतात. क्षणभर काही बोलत नाहीत, पण आज त्याच्या नजरेत राग नव्हता, ती होती शांतता, समाधान. डॅड हळू खोल आवाजात, रुद्र थांबतो. जी डॅड. डॅड त्याच्याकडे नीट पाहतात. डॅड, आज तुझा चेहऱ्यावर पहिल्यांदा शांती दिसत आहे. रुद्र शांत, काही बोलत नाही. डॅड हलकंसं स्मित करतात. डॅड, तू लहानपणापासून खूप एकटा होतास ना, रागात, शांत, पण आतून तुटलेला. मी बाप असूनही तुला शांतता देऊ शकलो नाही. रुद्रच्या डोळ्यात हलकी भावना. डॅड पुढे म्हणतात, पण आज कोणीतरी आहे जी तुला पूर्ण करते. तेवढ्यात वाणी नाश्ता घेऊन बाहेर येते. ती डॅडकडे पाहते, मग रुद्रकडे. डॅड तिच्याकडे पाहून मऊ हसतात. डॅड भावूक होऊन, वाणी, धन्यवाद. माझा मुलगा परत जिवंत केलास तू. वाणी थोडी घाबरते. डॅड, असं काही नाही. डॅड डोळे हलके पुसतात. आज मला भीती नाही, कारण मला माहीत आहे रुद्र आता एकटा नाही. रुद्र हळूच वाणीचा हात पकडतो. डॅड ते पाहतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक बापाचं समाधान होतं. पूर्ण बाहेर सूर्य पूर्ण उगवलेला होता. आत एक कुटुंब खरंच तयार झालं होतं. कशी वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.